त्यांनी सुरुवातीची भाषणाची केली ती अशी की आपण सगळे विसरतो आणि म्हणून लोकांचं फावतंय. खरं आहे, आम्ही विसरलो की तुम्ही मोदींची भलामण केली होती आणि नंतर तुम्हीच त्या मोदींवर टीका केली. आम्ही विसरलो तुम्ही शरद पवार साहेबांवर प्रचंड कडाडून हल्ला केला होता. पुन्हा त्याच शरद पवार साहेबांची तुम्ही मुलाखत घेतली आणि त्याच शरद पवार साहेबांचं कौतुक केलं. एवढंच नव्हे तर देशाचे पंतप्रधान झाले तरी चालते. शरद पवार साहेबांसारखी व्यक्ती देशाचे पंतप्रधान व्हायला हे म्हणणारे तुम्हीच. आम्ही विसरलो. काय माहिती आहे, मनसेचं मी कधी कधी असा विचार करतो, काय आहे ते मनात नसलेली सेना म्हणजे मनसे. मनातच नाही त्यांच्या स्वतःच्या गोंधळलेलं सगळं आहे. आणि मग टीकेपुरतं टीका केलेली आहे ती सगळी उद्याच्या निवडणूक आता स्पॉन्सर्ड कळतं आपल्याला. भारतीय जनता पार्टीची मिटिंग म्हणून आता ते काम करणार याच्या पुढं, असं तुझा अर्थ आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही त्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यातला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतो की अचानकपणे उद्धवजींना आठवलं की आपल्याला मुख्यमंत्री कोण पाहिजे. मला वाटतं तुमच्याकडे कुठे नसेल, मी पाहिजे तर उद्या किंवा आणखीन 1 तासापर्यंत तुम्हाला देतो. माननीय अमित शहाजी जेव्हा मातोश्रीवर आले त्याच्यावर उद्धवजींनी गोरेगावला सांगितलं होतं की आम्ही आमची 25 वर्ष सडली, आम्ही यांच्यासोबत जाणार. आणि तेव्हा जे वाक्य उद्गारलं ते वाक्य असं होतं की जो हुआ गलती गलत है छोड़ दो, अब हम नए सिरे से चालू करेंगे, भूल जाओ उसको, मेरे कार्यकाल में मैं उसको सुधारना चाहता हूँ. असे कोण म्हणाले? अमित शहा. मेरे कार्यकाल म्हणजे ते अध्यक्ष होते त्यावेळेला. लोकसभेची निवडणूक त्यांना महत्त्वाची असते, लक्षात घ्या. आणि मग तेव्हा यावेळेला एक थोडासा सावधपणा बाळगला होता आणि उद्धवजींनी त्यांना असं म्हटलं की नाही, मग तुम्ही आम्हाला विधानसभेत काय करणार ते सांगा. आणि मग तिथे ती तडजोड झाली की 50-50% सत्ता पदांचं वाटप होईल आणि मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष. हे सत्य कसं मानायचं? तर उद्धवजींनी अमित शहा मातोश्रीवर निघाल्यानंतर तिथे जमलेल्या शिवसैनिकांना जी वस्तुस्थिती सांगितली, शिवसैनिकांना फारसं मनापासून भावलेलं नव्हतं ते. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं घडलंय. ते म्हणाले की माझ्याच कार्यकाळात मी सुधारणा करतो, झालेल्या चुका सोडून जाऊया. आणि त्यांनी असं मान्य केलं की 50-50% आपल्याला सत्तापदं देतील आणि मग 2.5 वर्ष मुख्यमंत्री हे त्यांनी तिथंच म्हटलंय त्या क्षणाला. म्हणजे मला वाटतं ते अमित शहाजी म्हणजे त्या मातोश्रीवर निघाले तर हमरस्त्यावर पण गेले नसतील तेवढ्या वेळ त्यांनी हे सांगितलेलं आहे. ह्याचं फुटेज तुमच्याकडे आहे. त्याच्यानंतर आणखीन एक सांगतो, म्हणजे राज ठाकरे सुद्धा जे म्हणे विसरतो ते विसरतो काय ते पण मी सांगतो त्याला. थोडंसं कळलं पाहिजे काय काय विसरतो आपण. मग दुसरं सांगितलं, दुसरी देवेंद्र फडणवीसांनीच प्रेस पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये 50% सत्तापदांचं वाटप होईल ह्याचंही तुमच्याकडे फुटेज आहे. बाजूला दानवे बसलेत, अमित शहाजी बसले, त्यांच्या समक्ष त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे राजसाहेब ठाकरेंना जे काय वाटतं ते तसं नाही, वस्तुस्थिती ही आहे. पाहिजे असल्यास त्यांनी फुटेज पाहावं म्हणजे कळेल का असं बोलले ते. मग गप्पा काय राहिली? पण 2.5 वर्षाचा विषय होता. तुमचा मुख्यमंत्री होत असेल तर उद्या 2.5 वर्षाचा आम्हाला द्या. आणि याबद्दल उद्धवजी आग्रही होते, पहिलं की दुसरं ते तुम्ही ठरवा, आम्हाला चालेल. हे अतिशय खुलेपणाने नाही. मग ते म्हणाले की अमित शहानी असं म्हणाले, मी असं बोललो नाही. पण अमित शहा असं कधी बोलले आठवतं का तुम्हाला? हा वाद निर्माण झाल्यानंतर ज्या अमित शहानी मातोश्रीवर येऊन माझ्याच कार्यकाळात सुधारणा करतो असं नाही, ते केव्हा लोकसभेच्या निवडणूक लोकसभेत जिंकली. आता काय करायचंय? शब्द दिलेला शब्द पाळला म्हणजे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. भारतीय जनता पार्टी दिलेला शब्द पाळत नाही. तुम्ही हरियाणामध्ये पडत. मग अमित शहा इकडं फिरकले नाही. एवढा वाद झाल्यानंतर ज्यांनी शब्द दिला ते फिरकले सुद्धा. ते गेले हरियाणा. आणि ते केव्हा बोलले? एक 2-4 महिन्यांनी जेव्हा ते कधीतरी कोकणात एक पुण्यवान माणूस त्यांच्या पक्षात प्रवेश करणार होता, त्याच्याकडून काहीतरी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेले तेव्हा ते म्हणाले की मी असं बोलतो. यातून कळलं पाहिजे सत्य काय. उगाच उद्देशाची भावना घेऊन बोलणं बरोबर. राहिला प्रश्न त्यांनी मगाशी म्हणे मी पाहिलं तुमच्या त्यातून दरेकर समर्थन करत होते. त्या दरेकरांना विचारा की बाबा एवढे राजसाहेब चांगले आहेत, तुम्ही त्यांना सोडून का गेला होतो? तेही सांगा का सोडून गेलात तुम्ही. कळू द्या ना लोकांना. विसरतो त्याच्या पहिल्या वाक्याला धरून बोलणार आहे मी आज. काय काय विसरलो होतं ते पण विसरलो ना आम्ही की ह्यांनी राजसाहेब ठाकरेंना का सोडलं दरेकरांनी, हे सगळं आलं. मग त्यांनी व्यक्तिगत आरोप केले. म्हणे तिकडे सांगा तुमच्या नातेवाईकांना जाऊ नका.
मग जेव्हा तुम्ही नाशिकच्या महानगरपालिकेत तुमची सत्ता नव्हती, बरं पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही राष्ट्रवादी बरोबर युती करून सत्ता आणली, भुजबळ साहेबांवर टीका करतात, त्या भुजबळ साहेबांच्या बंगल्यापासून तुम्ही केलेलं सह्या, हे सर्वसामान्य माणसाला माहिती नसतं, विसरतात, तेही विसरले. तुम्हाला आठवण करून देतो, नाशिकच्या सत्तेसाठी भुजबळांच्या बंगल्यावर जाऊन तुम्ही सह्या केल्या, अग्री केलं, आणि मग तुमची सत्ता तिथं आहे. मग नाशिकमध्ये काय केलं हे कळलं. मग नाशिकमधल्या कारभारावर तुमचं किती लक्ष होतं, मग मातोश्रीने लक्ष ठेवलं तर वाईट काय वाटतं तुम्हाला? हा जो काय आपोपणा भेदभाव सुरू आहे तो पाहिला तर. आणि आत्ता त्यांची हिंदुत्व कालपर्यंत मराठी सम्राट मग त्या कल्याणमध्ये त्या उत्तर प्रदेशच्या लोकांना मारलं होतं, ते कोणी मारलं? शिवसेनेने मारलं होतं का? नाही. जैन मंदिरांच्या समोर जाऊन कोंबड्या कापल्या होत्या, ते कोणी केलं? तर शिवसेनेने केलं होतं का? नाही ना. भारतीय जनता पार्टी या सगळ्या गोष्टी पावन होतात नंतर, हे कळतं त्यांची बीटी म्हणून काम करते. आणि म्हणून आजच्या संबंध भाषणात काही नाही, उद्याच्या महापालिकेत कसं आडवं जायचं एवढं सांगितलं त्यांनी. आणि मग मशिदीवरच्या भोंग्यांचा उल्लेख केला त्यांनी. विशेष भोंगे आहेत, ज्या भोंगे आहेत त्याच्या समोर दुप्पट करा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? एक पंतप्रधान सांगतात काश्मीर फाईल बघा, तुम्ही सांगताय भोंग्याच्या समोर दुसरी जाऊन भोंगे वाजवा. काय नक्की हवंय तुम्हाला देशात? म्हणून मी त्याशी म्हणून काश्मीर फाईल पहा इथपर्यंत सांगून नाही जमणार. माननीय पंतप्रधान, तुम्ही देशाचे पंतप्रधान, गुजरातचे नाही, पक्षाचे नाही. तुम्हाला काय हवंय नक्की? हा झाला ना अत्याचार, अरे ते वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यांना मदत केली. या देशातलं एकमेव राज्य आहे की जिथं काश्मीरी पंडितांच्या मुलांना आरक्षण मिळतं इंजिनिअरिंग मेडिकलसाठी, ते वंदनीय शिवसेना प्रमुखांनी करून घेतले. तुम्ही नाही केलं, तुमच्या गुजरातमध्ये नाही आहे. भोंगेच वाजवायचे किंवा एसटीचा विषय काढला. माझं त्यांना विचारलं की एसटी जर कर्नाटकात आहे ना, गुजरातमध्ये आहे, राज्य सरकारची आहे का सांगून टाकायचं ना. केंद्र सरकार खाजगीकरणाचं धोरण अवलंबत आहे आणि इकडं त्यांना तुम्ही सांगताय राष्ट्रीयकरण किंवा सरकारीकरण करा. हे तुमची जी दुहेरी भूमिका आहे त्यावर सुद्धा त्यांनी स्पष्टपणे बोलायला पाहिजे होतं. या सगळ्या देशातील ट्रान्सपोर्ट सगळ्या राज्यांनी घ्याव्यात. आणि म्हणून हे जे सगळं आहे हे आपलं लपवायचं, दुसऱ्यांचं वाकून बघायचं, त्यातलाच प्रकार आहे. त्यामुळे सत्य हे आहे, हे असं आहे. काय वाटतं एकंदरीत येणाऱ्या काळात निवडणुकीत नाही वाटतंय का हे भाजप सोबत ही भूमिका आहे की त्यांनी आता जे काही सांगितलंय त्याच्यामध्ये भोंग्यावरनं त्यांना काय करायचंय? दंगली घडवायचे आहेत का? मग सांगा ना केंद्राला एकदाच कायदा करा, क्या देशाला लागू होतो. तुम्हाला काश्मीर फाईल टॅक्स नाही करा, सांगा केंद्राला, क्या देशाला लागू होतो. त्या केजरीवालने तर आणखी मजबूत निर्णय घेतली आणि युट्यूबवर दाखवून टाका, जंगलच मिटून जाईल. हे जे काय आहे ना, विद्वेषाचं राजकारण. होय, आम्ही सुद्धा बोलतोय, पण आम्ही मुसलमान म्हणून नाही, राष्ट्राच्या विरोधात जाणारे. म्हणजे साहेबांचं वाक्य किती छान आहे बघा, हिंदूंच्या संदर्भात सुद्धा. वंदनीय शिवसेना प्रमुख काय म्हणे, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू अपेक्षित आहे. अतिरेक्यांना बडवणारा हिंदू अपेक्षित असेल तर मग कसा असला पाहिजे तो, याचा विचार केला पाहिजे. नवे नवे रंग स्वीकारतायत, आम्ही हेही विसरलो की तुम्ही किती वेळा बदलला तेही आता लोकांना लक्षात राहील. आणि मग कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखं वागत राहायचं, ते काही चांगलं नाही. सर, एकंदरीत ईडीच्या धाडीचं चालू आहे. ईडीच्या सत्र जे धाडे सत्रामध्ये मुख्यमंत्र्यांना म्हणाले घरापर्यंत मला आतमध्ये टाकतात, त्यावर सुद्धा आज राजसाहेबांनी उल्लेख केला. ते किती मोठी गोष्ट आहे त्यांनी म्हटलेली आहे की तुम्ही किती व्हिंडिक्टिव्ह आहात, तुम्ही किती द्वेषमूलक कारवाई करताय. मला एक सांगा ना, माझं सगळ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुद्धा माझं कळतं, आपला महाराष्ट्र भ्रष्टाचारी आहे का? आणि उभा देश स्वच्छ आहे. गुजरातमधलं 20,000 आता 2,20,000 कोटीचं की 2 लाख कोटीचं बँकेचा फ्रॉड सापडला गुजरातमध्ये. का हो तुमचं चॅनल गप्प असतं? ते 2-4 ग्रॅमचा इकडे हिरोईन सापडल्या 50 वेळा तुम्ही दाखवत बसला तू. मग अदानीच्या बंदरावर 20,000 कोटीचं जे मिळालं तेव्हा का गप्प बसला? त्यामुळे या गोष्टी आम्ही, ते म्हणतात तर आम्ही नाही विसरत, बरं आमच्या लक्षात आहे, आमच्या लक्षात आम्ही काय भूमिका घेतली. आणि ही भूमिका घेतली ती अशीच शब्दाला न जगणाऱ्या माणसांना. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं वागणूक देत आहेत, सुशांत सिंग तो कलावंत आहे, त्याने आत्महत्या केली, हत्या झाली, काय जे असेल त्याची झाली सीबीआय चौकशी ना, सीबीआय झाली ना. मग
मग पुढं काय झालं? तुम्ही सांगितलं ईडीला मी गेलो होतो, मग पुढं काय झालं? तुमची फाईल बंद झाली, ते पण सांगायला पाहिजे होतं. तुमची फाईल बंद झाली का अजून चालू आहे म्हणून तुम्हाला बघायला सांगितलं. कळलं पाहिजे ना लोकांना तुमच्या ईडीच्या फाईलचं काय झालं. सांगायला सोपं आहे होय. म्हणून तुम्हाला सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही गुजरातमधली सगळी गोष्टी तुम्ही लपवता. मग त्यांना तेवढं जर पुन्हा त्यांना महाराष्ट्राबद्दल स्वाभिमान आहे, मराठी माणसाला नोकरी आहे, बरोबर आहे. मराठी पाट्या लावण्याचा कायदा केला बरोबर महाराष्ट्र सरकारनं, विसरू नका. तेवढ्याच आकाराचं करले आहे, अक्षरं लिहिली पाहिजे असाही कायदा केला. एक कायदा केला, मराठी भाषा भवन सुधारलं. मग त्याच महाराष्ट्रात तो उद्योग गुजरात पळवते, त्याच्यावर अवक्षर नाही बोलला तुम्ही. माझा रोजगार जातो ना त्याच्यात, माझ्या राज्यातला, त्याच्यावर अवक्षर का बोलत नाही याचे उत्तर आहे. आणि म्हणून मला वाटतं हाताला काही लागलेलं नाही. मग सर एकंदरीत आजचं जे फक्त भाषण मतं होतं, फोडणं मराठी माणसांमध्ये क्षणभर आता आता हे माझं दाखवलं तर आनंद होईल, नाहीतर ते खुलासे होणार नाहीत. खुलासे नाही झाले का पुन्हा विस्मरणार. काय बोलले ते मागच्या वेळेला विसरलो ना आम्ही, आज ते आम्ही अजून आठवण करून देतो. बरं सर एकंदरीत आजचं भाषण जे होतं टोटल कशा पद्धतीने आपण पाहता, कारण की येणारा मुंबई महानगरपालिका निवडणूक काय चांगला प्रश्न विचारतो. त्यामध्ये तेवढ्यासाठीच आहे नाही म्हणून बी टीम आहे ना, त्यांनी ठरवलंय. आता मला सांगा, आज सुद्धा त्यांनी जे तिथं मेट्रोच्या रेल्वेचं उद्घाटन होतं, आदरणीय उद्धवजींनी उद्घाटन केलं. आदित्यजी होते, सुभाष देसाई साहेब होते, आमचे एकनाथ शिंदे साहेब होते. तर सगळ्यांनी जाऊन तिथं ते केल्यानंतर तुम्हाला कोणी असं मुंबईने पाहिलंय कोणी केलंय, कारण काय मुंबईने काय पाहिलंय कोणी केलंय, आम्ही करून दाखवतो. मुंबईने पाहिलंय कोस्टल रोड कोण करते पाहताय. मग असं जर असेल तर 1995 ते 99 आपण एकत्र होतो. बरं मुंबईने पाहिलं आम्ही काय केलंय, तर त्या मुंबईने पाहिलंय जेव्हा सांगताय ना, तेव्हा आम्ही तुमच्या सोबत होतो. तुमचं एकटेच नव्हतं ते. काय मुंबईने पाहिलं, युतीने केलंय ना ते, तर तुम्ही एकटेने केलंय. मुंबईने पाहिलंय युतीने केलंय असं नाही ना, हिंमत असेल तर. हे जे काय मेट्रोचं सगळं झालं ते युती सरकारमध्ये झालेले निर्णय आहेत. उद्धवजींचा पाठिंबा होता तुम्हाला, म्हणतो तुम्ही करत होता ना, का नव्हता. हे सगळं खोटं बोलणं, रेटून बोलणं आणि सतत प्रचार करणं. गोबेल्स कसं आहे, सारखं तेच सांगायचं, धूर आला. कुठेतरी ठिणगी असं वाटतं ना माणसं, तसं प्रकार आहे. म्हणून मला असं वाटतं त्याच्यात हातात काही नाही आलं. मुंबईतल्या जनतेनं हे ओळखलं, तसं अगोदरच ओळखलेलं आहे, म्हणून ते शून्यावर आहेत. आणि तिकडेही राज्यातही त्यांचं कोणी नाही आहे. पण मुंबईची जनता शहाणी, त्यांना कळतं शिवसेना हीच आपली तारणहारती आहे, तारण करती आहे. आणि म्हणून तारण करणारी शिवसेना आहे, धावून येणारी शिवसेना आहे. किती प्रयास करा. आता त्या बसेसचे रंग बदलले पांढरे, त्या पांढऱ्या रंगावर यांचा कारभार पांढरा, पारदर्शक आहात तुम्ही. केव्हा तरी त्या विषयावर मला बोलवा, मी सांगतो किती पारदर्शक.